पण तर जनरली ऐकतो की लाखापर्यंत किंवा त्याच्या पुढेपर्यंत पण या मांडग्या मेंढींना भाव आहे. पण आता तुम्ही इतक्या वर्षापासून मेंढी पालन करताय मांडग्या मेंढीचं, तर तुमची हायेस्ट मेंढी किती पर्यंत गेलेली आहे? 30 लाखापत्र म्हटलं ते अप्पा माणसाला वाटते. हम्म. पण त्याची कुकुरी 17,000 3 लाखानं मॅच विकली ती. म्हणजे शेपूट लांब, डपळा कलर आणि प्युअर माडग्याळ. ह्याचे तोंड किती पर्यंत जातं म्हणजे आपल्याला आता हे पिल्लू घ्यायचं हे असेल तर आणि आता हे मोठं काय घ्यायचं पिल्लू असेल. माझं जरा ते 50,000ला माहिला, आता मी 5 लाखाला सुद्धा पिल्लू देणार नाही. हम्म. म्हणजे तर त्या 30 पिल्ले माडगाळ असल्यामुळे प्युअर लाखात राहिलं 50,000 राहिलं, पण एक मेंढी 30,000 उत्पन्न देते एका. आणि नमस्कार, मी तेजश्री आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल कृषीमयमध्ये स्वागत करते. आज आपण आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील मंजुळा ॲग्रो फार्मच्या बंदिस्त मेंढी पालनच्या प्रकल्पाला व्हिजिट देण्यासाठी. चला तर मग व्हिजिट देऊया. या ठिकाणी आपण मेंढी पालनबद्दल माहिती घेणार आहोत. शेडचं स्ट्रक्चर, चारा व पाणी व्यवस्थापन, आजार व निदान आणि विक्री व्यवस्था या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. आता आपण इथे मंजुळा ॲग्रो फार्म च्या इथे आहोत. इथे आपण बंदिस्त मेंढी पालनबद्दल माहिती घेणार आहोत. इथे आपल्यासोबत अपमम आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. आधी त्यांचा परिचय आपण जाणून घेऊया. माझं नाव आप्पा दामो खरात, गाव भिंगेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. मला पहिल्यापासून लहानपणापासून मेंढराचा नाद, आमचं वडील मेंढर राखत होतं. माझं आता वय 67 आहे. मी दादान मी शाळा प्रदीप सरन मी शाळा 5वीपर्यंत शिकलो एका वर्गात पहिलीपासून. मग मला मेंढरांना आज मी शाळा सोडून आम्ही मेंढराकडे गेलो. मेंढी पालन कधीपासून तुम्ही सुरू केलं एक प्रोजेक्ट म्हणून? मग असं राखत मग मध्यंतरी जरा दुष्काळ पडायला लागलं लय मोठं. 72ला एक दुष्काळ मोठा पडला, पण मध्यंतरी 90ला 93ला 2000ला असं दुष्काळच पडायला लागलेलं आहे. मग त्यात मेंढर बंद केली. मग असं करत दादा मिळत आणि पहिल्यापासून कामाला बी दादा मिळत असं 2-4 मेंढर होती. मग 4 मेंढराची आपली मेंढर त्याची 4-5 झाली. दादाला एक मला आवार दिलं. असंच मेंढी एक आजारी पडली आणि पशु अधिकारी आलं. म्हणजे दादाशनी म्हटलं तुम्हाला जोडीदार चांगला आहे, तुमचा क्लासमेट मेंढका चांगला आहे, मग मेंढरच करा, या गड्याला नाद आहे चांगला. केलंय ते शेड आता किती बाय कितीचं आहे? हे शेड आहे लांबी आहे 85 फूट आणि रुंदी 31 फूट आहे. आता याच्यामध्ये पिल्लांसाठी वेगळं केलेलं आहे कसं आहे? होय, पिल्लासाठी वेगळा आहे, माडगाळ पिल्लासाठी धावतो. पिल्लं वेगळी जायची, त्याच्या पिल्लासाठी वेगळं पिल्लं झालं. दोन पिल्लं, एका मेंढीला 2 पिल्लं असे माडगाळ जात. ही माडगाळ म्हणजे जत तालुक्यात माडगाळ आहे. मग 1986 साली मला मेंढरा नाद असल्यामुळं मी माडगाळला गेलो. माडगाळात 150 रुपयाला एक बकरं आणलं, चांगलं देखणं डप्पळं बकरं, छाती मोठी, कान लांब, लांब छाती चांगली, शेपूट चांगला, चौक चांगला, शेड चांगलं, ते बकरं आणलं 150 रुपयाला. ते आता ह्या काळात 1.5 लाखाला सुद्धा बकरं मिळतं. तिच्या जातीपेक्षा मांडग्या मेंढ्यामध्ये काय वैशिष्ट्य असते की माडगाळचं त्याच्यामुळे कशामुळे एवढ्या महाग असतात? माडगाळ म्हणजे ते कुठं 2-3 राज्यात थांबा जरा माडगाळ म्हणजे प्युअर माडगाळ असते. आता ते कोकरू गावानं चांगला आहे. कोकरू बघा, ते आता 5 लाखाला जर मागितलं तर 2 महिन्याला कोकरू मी देणार नाही. प्युअर माडगाळ जात पोपटासारखी चोच ह्याची, याची पोपटासारखी चोच, एकदम चांगलं कलर चांगला, मान चांगले, शेपूट लांब, डपळा कलर आणि प्युअर माडगाळ. ह्याचे तोंड किती पर्यंत जातं म्हणजे आता आपल्याला हे पिल्लू घ्यायचं असेल तर आणि आता हे मोठं काय घ्यायचं पिल्लू माझं जरा ते 50,000ला माहिला, आता मी 5 लाखाला सुद्धा पिल्लू देणार नाही. असेल? म्हणजे प्युअर माडगाळ, हे म्हणजे असं वर नेल माडगाळ्याला कुठं म्हणजे देशी मेंढी तुमचं काय तोंड बघा, सगळं बघा, पाक प्युअर वाण चांगला,
मग अशी जर 10 कोकरी झाली उग 30,000 गेली तर कशाला हो तुम्हाला 100 आणि 200 मेंढर लागते ती. 20 मेंढरा जर 10 कोकरी केली तर भरपूर उत्पन्न आहे. म्हणून कुणी जर करायचं झालं तर माडगाळात करावं आणि बंदिस्त त्याला काय लई लागत नाही. त्याचं चारा व्यवस्थापनचं कसं करतो म्हणजे दिवसातून किती वेळा आपल्याला यांना चारा द्यावा लागतो? सकाळी उठल्या उठल्या मुरगाच्या 2-3 पाट्या टाकायच्या 3 डालगं म्हणजे जवळजवळ 20 किलो टाकायचं. हम्म, एका मिनिटला 1 किलो यावं याशिवाय टाकायचं. मग पुन्हा परत काय नाही परत जरा सोडायचे पाणी पाजायचे तासभर फिरवायची. सावलीला बसते ती वडा झाल आम्ही इथं कंपाऊंड केलेलं आहे. प्रोजेक्ट मोठा केला आहे आम्ही. मग सावलीला बसते ती सावलीला बसलं म्हणजे रोज करून पाणी पिऊन 3-3:30ला बाहेर काढायची. हम्म. 3:30ला बाहेर काढायचे 4, 4:30, 5 वाजेनंतर फिरवायचे इकडे तिकडे उड्या मारून येते पाय मोकळ होते. मग ते आणून मग मनानं देते ती कोंडाची. मग मका प्रत्येक मिनिटला आपलं एक 50 ग्रॅम यावं मका या हिशोबाने मका टाकायची आणि थोडी खपरी पेंट हे मिक्स करून त्यात टाकायची. खपरी पेंट किती प्रमाणात आपण टाकतो त्यांना एका मेंढीच्या? खपरी मेंढी एक म्हणजे 10 मेंढरात 1 किलो, हम्म, 10 मेंढरात 1 किलो म्हणजे 20 मेंढरात 2 किलो टाकायची पेंट आणि 50 ग्राम मका एका मेंढीला असं मिळून अंदाज पाटेट करायचं आणि टाकायचं. आणि पुन्हा त्यातनं ते झालं पुन्हा कोकरी पाजायचं कोकऱ्याचं वेगळंच करायचं. पुन्हा आता याचं बघायचं झालं तर मेंढ्यांना एक मेंढी किती म्हणजे किती पिलांना जन्म देते हे आता माझी सरासरी सरासरी बघायचं म्हणलं तर? सरासरी माझ्या आता 20 तरी मोठ्या मेंढ्या आहेत माडगाळे. हम्म. मग ह्या माडगाळे मेळ्या जवळ 15 मेंढ्यासनी तरी फिक्स अगदी 2 पिली होती ती. 15 मेंढे 2 फिक्स पिली जर झाली 30 पिली होती ती. हम्म. 30 पिली जर झाली तर त्या 30 पिल्यात माडगाळ असल्यामुळे प्युअर लाखात राहिलं 50,000 राहिलं पण एक मेंढी 30,000 उत्पन्न देते एका. आणि याला बघायचं झालं तर बाजार म्हणजे इथंच डायरेक्ट व्यापारी येतात का स्पेसिफिक असा बाजार आहे ह्या गावात मांडग्या मेंढींचा बाजार भरतो किंवा कुठल्या जत्रेत किंवा काय असं कुठं बाजार हे असतो मांडग्यासाठी? माडगाळच्या मेंढीचा बाजार इथं आटपाडी तरी एक नंबरचा महाराष्ट्रात कर्नाटक तुमच्या आंध्रा राज्यात गुजरातमध्ये सगळ्या पर्याय आटपाडीत येते. आटपाडीचा बाजार मार्केट मेंढीमध्ये भरतो लय मोठा आहे. पहिला माडगाळचा बाजार मोठा होता पण आता माडगाळ 2 नंबरला झालंय आणि आटपाडी 1 नंबरला सगळं बाजार बी झालाय आणि माडगाळ मेंढी पण आटपाडीत 1 नंबरची झाली आहे. आता इथं तसं कोकरू जर विकायचं झालं तर इथं तुम्हाला सांगतो माझी तर कोकरूतनं घरनंच नेते पाळा ब्रेडला आणि लावरी काय माझ्या जर झाल्या तर ते ब्रेडलाच नेते. अशी आता मग मी तुम्हाला लावलं या पैदल लावल्या झालं तर एक ब्रेडलाच पाळायलाच घेऊन जाते ती. आणि गावात जर एका नरम गरम जर असलं 2-3 महिन्याचं तरी पण कटिंगला 15-16 हजारला जाते एका नरम जर असलं तर. आणि याचं आजार वगैरे काय होतात जनरली यांना आणि त्याचं मग हे कसं करता तुम्ही आजारासाठी? ह्याला बी आजार बरंच आहेत. ह्याला आहे सरपाया लाळ आया तेवाया पुन्हा तुम्हाला सांगतो घाट सरपाया त्याला बोरगाठ आया पुन्हा बरंच ह्याला आजार आहेत. तर ह्याला काय करायचं मिरगाला ते आपण आता हुशार मेंढक मिरगाला ते ATV म्हणून एक लस असते ती एक पहिल्यांदा द्यायची आणि जताचं औषध पाजायचं. जताचं औषध पाजायचं त्यातनं 3 महिन्याला जताचं औषध 3 महिने झालं प्रत्येक वेळा जत औषध पाजायचं. पुन्हा पावसाळ्यात जरब येतं त्या जरब्यावेळा ते श्रावण महिन्यात मराठीतनं भाद्रपद महिन्यात ते जरब्याचं इंजेक्शन द्यायचं लस द्यायची. नंतर पुन्हा कार्तिक मार्गशीर्ष कार्तिक अश्विन कार्तिकमध्ये लाळीचं एक इंजेक्शन द्यायचं लस द्यायची आणि 3 महिन्याला जताचं औषध पाजायचं मेंढी. हां त्यात मेंढीला काय सुवत नाही. जर लय आजारी पडलं तर आपला माणसाला बी माणसं बी आजारी पडते ती. हे जर लय आजारी पडलं डॉक्टर पशु अधिकारी बोलावायचा डॉक्टर चांगला बोलावायचा. स्वतः आपण सुद्धा ते एंड्रॉन म्हणून असे औषधाची एंड्रॉन लय भारी आहे तापाची गोळी आणायची आपण स्वतः सुद्धा ते प्रयत्न करायचा. आणि पावसाळ्यात म्हणजे ह्याचं शेडचं कसं मॅनेजमेंट करता म्हणजे त्यांना एकमेकांचे आजार एकमेकांना झाले नाहीत पाहिजे किंवा त्याच्यासाठी कशी काळजी घ्यायची? पावसाळ्यात जर एखाद्या आजारी पडलं तर त्याला ते सेपरेट असं ते केलेलं असते वाघ कंपाऊंड. म्हणजे एकमेकांचे एकमेकांना त्याच्याने ते 8 दिवस वेगळंच कोंडायचं. त्यात सोडा सळवस तर त्याला सोडा नाही असं ते कंपाऊंड वेगळं वेगळं केलेलं आहे. शेडची पण आपल्याला काळजी घ्यावी लागत असेल स्वच्छता वगैरे की त्याच्यामुळे त्यांना काय त्याच्यातून रोग होऊ नये किंवा काय? शेड सकाळ बरे एका भागात कोंडलेले रात्रभर कोंडले धावून टाकले असते मग ते चारा टाकले असते सकाळ बरे दुसऱ्या कंपाऊंडमध्ये सोडायचे आणि ते पाक झाडून काढायचं लोटायचं ते लेंडी खात सगळं लोटून उकरून टाकायचं आणि नंतर पुन्हा तिकडं पाजणे पेले कोकरी पेले का बघायचं. नंतर कोकरी वेगळी आणि मेंढरी वेगळी बाहेर कंपाऊंडमध्ये सोडायचं निवांत बसते रोज करत.
म्हणजे आपण शेतकरी मित्रांनो, आपण इथं जर बघितलं तर हा जो एरिया आता तुम्हाला इथं दिसतोय, हा त्यांचा खाण्याचा म्हणजे लंच डिनर ते करतात तो हा एरिया आहे. आणि जे झोपतात तो त्यांचा एरिया सेपरेट आहे. म्हणजे तुम्ही तिकडे बघू शकता. आणि साईडला बघितलं तर जे पिल्लं झालेली आहेत, तर ती पिल्लं आहेत आणि त्यांची आई त्यांना परत सेपरेट, की त्या बाकीच्या मेंढ्यामुळे त्या पिल्लांना काही इजा व्हायला नको म्हणून. बाकीच्या मेंढ्या आपण जनरली लोकरीसाठी वापरतात किंवा काय, पण ह्या मेंढ्या मग आपण त्यांच्या मांससाठी वापरतात. लोकरीसाठी म्हणजे कशासाठी ह्याचं जास्त हे केलं जातं? याला का लोकरीला पहिली बी काय किंमत नव्हती. पहिल्या काळ्या मेंढ्या देशी मेंढ्या असायच्या तेव्हा लोकरीला किती 16 रुपये किलो, 20 रुपये किलो, पण तेव्हा गुंगडी पिंगडी होती. आता काय भागात आहेत तशी देशी मेंढ्या, काळ्या मेंढ्या, ते काय भागात त्यापासून गुंगडी कधी एखादा विकत येते त्यापासून घेते. पण हे जर लोकरी विक्रीची काय जरूर नाही, पिल्लूच चांगलं विकतं या. कोकरू झालं चांगलं चांगलं पिल्लू विकतं या, तर तुमच्या लोकरीपेक्षा दुप्पट तिप्पट हे काढतं या. तर जनरली ऐकतो की लाखापर्यंत किंवा त्याच्या पुढेपर्यंत पण या मांडग्या मेंढींना भाव आहे. पण आता तुम्ही इतक्या वर्षापासून मेंढी पालन करताय मांडग्या मेंढीचं, तर तुमची हायेस्ट मेंढी किती पर्यंत गेलेली आहे? माझी मेंढी आता काय आमचं हे दादा परदेशवर साक्षीला जायचं. स्वतःला आमच्या म्हणजे मेंढी विकलं एक कुकुर 80,000 81,000 रुपये विकलं या. मग त्याच्या अगोदर बकरं एक झालतं, बकरं लय झालतं, ते मरलं बकरं. ते मस्त 31 लाखाबद्दल म्हटलं ते अप्पा माणसाला वाटते. पण त्याची कुकुरी 17,000 3 लाखानं मॅच विकली ती. मग आता लाहोर विकली ती तशी मादे विकले 60,000ला 51,000ला. 30,000 तर कमी कमी कुकुर विकत नाही. हे 20 मेंढ्या माडगळ असल्या का म्हणजे नाही जास्तीत 1,000 जास्त 3 लाखापर्यंत विकले. 3 लाखापर्यंत गेलेले. 3 लाखापर्यंत माझं विकले. जनरली ह्या मेंढ्या ज्या आहेत ते म्हणजे कशासाठी लोक विकत घेतात एवढं, की पाळण्यासाठी, की म्हणजे काय पर्पज असतो त्यांचा, काय? हे कसं आहे माडगळ्या मेंढीचं, मेंढी लांब उंच, हम्म, ज्या दिवशी जन्मल पिल्लू हम्म, त्या दिवशी 5 किलो भरते या. हम्म, 4 ते 5 किलो भरते या. हम्म, मग असं 2 जर पिल्ली झाली तर 6-7 किलो भरते ती. हम्म, एक पिल्लू जर किलो झालं तर 5 किलो वर भरतं, पण कमी भरत नाही. हम्म, मग ह्याच्यामुळे ते उंच होते. 2 महिन्यात ते विकायला येते. हम्म, 2 महिन्यात कटिंगला जर गेलं कटिंगला तर 15-16 हजार जाते 2 महिन्यात. हम्म, मेंढी त्यावर लगेच गाप जाते या. हम्म, पुन्हा 5 महिन्यात मेंढी येते या. हम्म, मग असं कटिंगला जर गेलं तर 30,000 रुपये आहे. हम्म, आणि चांगलं माडगळ्यात ब्रीड झालं हम्म. तर ते काय 50,000ला 60,000ला जातंय, लाखाला जातंय चांगलं झालं तर. कमी कमी 50,000पासून वर जातं या. मग एक मेंढी तशी आता एका मेंढीने मला 2 वर्षात 5 लाख रुपये दिलतं. हम्म. पण प्रत्येक मेंढर नसते तसे पाचीपटू सारखे एक लांब एका कोड असते तसे एक 10 मेंढरात 20 मेंढरापैकी 10 मेंढरात चांगले उत्पन्न देते ते. आणि 10 मेंढरात कटिंगला गेलं तर 10-15 हजार रुपये मिळते. एक सरासरी वर्षाचं उत्पन्न म्हटलं तर किती पर्यंत होतं? होय आमचं उत्पन्न आता म, चांगल्या मेंढ्या द्या माडग्याळे माडग्याळे मेंढ्या द्या चांगलं जर केलं तर आम्हाला 4-5 लाख उत्पन्न मिळते. सगळा खर्च बाजून 4 लाख काय वर तरी उत्पन्न मिळते आम्हाला 20 मेंढरात. आता आपण हे चाऱ्याचं जे करतो आता मुरघास वगैरे, ते इथं शेतातच केलेलं आहे. आणि तो किती एकर मध्ये केलाय? ते किती शेतातच गुंठ्यामध्ये? शेतातच केलं इथं आमच्या घरचं रान असल्यामुळे आम्ही एकर भरात केले म्हणजे जास्त काय नाही एकर भरात केले. पण 10-15 एकर असल्यामुळे एकंदर बांधाने बिंधाने जरा हिंडून हम्म, पाय मोकळं होऊन जरा त्याने ते बी जरा पौष्टिक मिळते. ते बी आधार किलो 4 किलो पोटात जातो या. हम्म. आणि संध्याकाळी 1-2 पाट्या टाकल्या सकाळी 1-2 पाट्या टाकल्या म्हणजे त्यांचं बघतं या. आता आपल्याला इथं मेंढी पालनाच्या प्रकल्पाच्या इथं कोंबड्या पण दिसत आहेत, तर त्याच्या मागचा काय उद्देश आहे, म्हणजे इथं कोंबड्या पाय त्याच्याबद्दल? अहो हे कोंबड्याचा तर लय फायदा आहे. कोंबड्याचं कसं आहे मेंढीला गोचीड कुठं शेपटाला असू द्या, शेपटा खाली असू द्या, डोळ्याला असू द्या, कुठं कासत असू द्या, खाली भोयल असू द्या, दागडाखाली असू द्या, गोचीड कमीच करते. इंजेक्शन बिजेक्शन काय कोसळा तरी तापच नाही बिलकुल. ह्याच्या पाय आम्ही कोंबड्या पाळल्या. कोंबड्याच कसं आहे देशी कोंबडी अंड खायला, मग अंड चांगलं घरभर अंड खाते. काय आणखीन कोंबड्या बसवायच्या काढायच्या. मी प्रत्येक वेळेला श्रावण महिन्यात 4-5 कोंबड्या बसतो. एका कोंबडीखाली 20-20 बिल काढतो. असं 100 कोंबडी वर्षाला आपली आमच्यापाशी असते या. कोंबड्या बसणं म्हणजे खात बी उकारते खताखालचं पाक गोचडा नाही नाटक करते कोंबडी. कोंबडी सगळ्यात चांगली मेनरा मेनरा कुठल्या मेंढकांतर कोंबड्या पाळू द्या. हिशाभर पिलं तरी असा ते त्याचं ते गोचिड ठेवत नाही दागडाखाली. त्याच्यामागे तुम्ही बघू शकता की दोन व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय जो म्हणतात तो हाच, की मेंढी पालन आहे त्याच्यासोबतच कोंबडी पालन केलेलं आहे. देशी कोंबडी पालन आहे. देशी अंडी असतात ते खाण्यासाठी पण चांगली असतात. आणि दुसरं हे जे गोष्टांसाठी आहे, की त्याला वेगळं याच्यासाठी रोगासाठी निदान करायची गरज नाही. कोंबड्यांच्या माध्यमातून गोष्टांचं पण नियोजन होतंय. तर अशा पद्धतीने तुम्ही जर मेंढी पालन करत असाल तर तुम्ही कोंबड्यांचं पालन करू शकता. त्याच्यामुळे बाकी जे रोग होत आहेत मेंढ्यांना
त्याचा पण तुम्हाला नायनाट करायला मदत होईल. जर शेतकरी मित्रांना म्हणजे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे शेतकरी असतील, त्यांना जर घ्यायचे असतील मेंढ्या, तर ते त्यांना भेटतील का म्हणजे इथून? होय इथे भेटतील, बऱ्याच लोकांनी इथं नेले मित्र. तुमच्या कर्नाटक नेले ते, पुण्यात जालना बेलना तिकडे येऊन इथं कुकरी माझी घेऊन जाते. इथं माळशिरस अकलूज तालुक्यातनं सोलापूर जिल्ह्यातनं घेऊन जाते. इथं प्युअर मार्ग असल्यामुळे वरून आणखीन चांगलं म्हणजे अगदी कुठल्या याला मी गिरायला अडवून आणणार नाही. चांगलं मग त्याला जर पटलं तर 4 रुपये इकडं तिकडं कमवून जमवून मी देणार आहे. म्हणजे आपण प्युअरली करतो ते ब्रीडिंगसाठीच, ज्यांना विक्रीसाठी घ्यायचंय तर त्याच्यासाठीच आपण करतोय इथं मेंढी पालन. होय मग त्यासाठीच केलेलं आहे. विक्रीसाठी जर घ्यायचं असलं तर आम्ही तर मादी असो नर असो चांगल्यापैकी चांगल्या ब्रेड्स आहे इथं आम्ही देऊ. तुमचे संपर्कासाठी तुमचा नंबर आणि इथला पत्ता सांगा, म्हणजे ज्या शेतकरी मित्रांना घ्यायचं असतील मेंढी ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. इथं बेंगेवाडीचं मंजुळा पाटील फार्म म्हणून आहे आणि प्रदीप सर आहेत, प्रदीप पाटील, आणि त्यांचा नंबर आणि त्यांचा संपर्क साधला तर इथं तुम्हाला पाहिजे असली पिल्लं मिळतील. डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर ऍड करूयात, म्हणजे ज्या शेतकरी मित्रांना महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचेही आपले काही शेतकरी असतील, ज्यांना ब्रीडिंगसाठी घ्यायचं असेल माडग्या जातीचं, आणि इथल्या माडग्या ज्या मेंढ्या आहेत त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अस्सल, आता त्याच्यामध्ये पण काही सेकंड वाला ब्रीड असतं, पण हे जे आहेत ते प्युअर ब्रीड आहेत माडग्या जातीचे. त्याच्यामुळे ज्या शेतकरी मित्रांना घ्यायचे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. आपण डिस्क्रिप्शन मध्ये आणि इथे पण आपण नंबर प्रोव्हाइड करूयात.